नमस्कार, मी आराधना ताठे। आज आम्ही आमच्या शेतातलं आळीवाचं बियाणं वेगळं करतोय। थोडं जवळून दाखवशील? ते पण दाखवशील तिकडचं? हां, ॲक्च्युली हार्वेस्टिंग आम्ही 2 महिन्यांपूर्वीच केलं होतं, पण आता सवड मिळाली आहे म्हणून आम्ही पाखडून बियाणं वेगळं करतोय। आळीव हे मोहरीच्या जातीचं पीक आहे आणि इंग्लिशमध्ये याला गार्डन क्रेस सीड्स म्हणतात। महाराष्ट्रात घरोघरी बाळंतिणीला आळीवाचे खीर किंवा लाडू देण्याची पद्धत आहे आणि हिवाळ्यात सगळेच जण थोड्याफार प्रमाणात आळीवाचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करतात। गेल्या 10 वर्षापासून आराध्य गृहउद्योगात आम्ही आमचं एक प्रॉडक्ट आहे आळीव बदाम हेल्थ ड्रिंक। मी स्पेशली हे बाळंतिणींसाठी जरी डिझाईन केलं असलं तरी 2 वर्षाच्या वरच्या मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळेच जण आळीवाचा आहारात समावेश करू शकतात आणि मी हे का आवर्जून सांगते कारण माझा गेल्या 10 वर्षातला अनुभव आहे। जेव्हा आम्ही म्हणतो की हे बाळंतिणीला देतात तेव्हा पुरुष मंडळी त्याला हात लावायला घाबरतात, मग हे आमच्यासाठी चांगलं नाही आहे का? तर असं अजिबात नाही आहे। आयुर्वेदामध्ये आळीवाला स्तन्य म्हणजे नॅचरल गॅलेक्टोगोग म्हटलं आहे। मला वाटतं त्याच्यामागचं कारण पण हे आहे की हे इतकं पौष्टिक आहे, आयर्न कॅल्शियम भरपूर आहे। जर आईची तब्येत छान राहील तर निश्चितच तिला दूध पण छान येईल, हे त्याच्यामागचं लॉजिक आहे। त्याचप्रमाणे जर आपण वाढत्या वयातील मुलांना ॲडोलसंट एजमधल्या मुलांना पण आळीव जर रेग्युलरली दिलं तर त्यांची उंची छान वाढते। आयर्न कॅल्शियमचं प्रमाण याच्यात खूप छान असतं। तसंच आणखी एक आळीवाबद्दल जी मला नवीन माहिती मिळाली, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही सिक्कीम गँगटोकला फिरायला गेलो होतो आणि नेहमीच नवीन ठिकाणी मी गेली की स्थानिक बी बियाण्यांचा माझा शोध मी घेत असते। तर तिथे एक लालबाग मार्केट आहे, तिथे भाजी बाजार देखील भरतो। तर मला माहिती मिळाली की तिथे एक महिला स्थानिक बी बियाणे घेऊन बसते। तर मी तिच्यापर्यंत पोहोचली आणि बी बियाणं तिने मला दाखवलं, अशा छोट्या छोट्या पुड्या होत्या तिच्याकडे। तर मी बघितलं तर एक मला त्याच्यात आळीवाच्या देखील पुड्या दिसल्या, मला खूप आश्चर्य वाटलं। तर मी तिला म्हटलं की दीदी इसको आप क्या बोलते हैं? तर म्हणे की हम इसको चंद्रशूर बोलते हैं। म्हटलं इसका आप क्या करते हैं? तर ती लागलीच उठली, तो भाजी बाजारच होता। तर 2-3 हे सोडून दुकानं सोडून ती गेली आणि एक जुडी पालेभाजीची हातात घेऊन आली आणि मला म्हणाली की दीदी हम इसका ना ये हरा साग, ये साग भाजी हम बनाते हैं और खाते हैं। आता हे विंटर क्रॉप आहे, जनरली रब्बीमध्ये लावतात आणि ते लोक आहारामध्ये ती पालेभाजी घेतात। तर ही माहिती मात्र मला नवीन मिळाली। तर आपण आतापर्यंत खीर आणि लाडू तर खातच आलेलो आहे। मी पुढच्या वर्षी जेव्हा आळीव लावील तेव्हा निश्चितच पालेभाजी देखील करील आणि त्याचा पण व्हिडिओ पोस्ट करील। तर मी आजचा पण हा व्हिडिओ यासाठी घेतला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिलं आळीव आहे, तो आनंद होताच, तुमच्यासोबत शेअर करायचा होता। दुसरी गोष्ट की शेतकरी बंधू भगिनींनी आपल्या शेतातला एक छोटासा कोपरा, मी देखील छोटाच कोपरा लावला होता, आळीवासाठी नक्की राखीव ठेवावा। अगदी लो मेंटेनन्स क्रॉप आहे, माकडांचा त्रास नाही, पक्ष्यांचा त्रास नाही, त्यामुळे खूप कमी मेहनतीत आपल्याला एक सुपर फूड थोड्या प्रमाणात आपण शेतात घेऊ शकतो आणि गहू तांदूळासारखं खूप जास्त प्रमाणात तर आहारात घ्यायचं नाही आहे। अगदी एक छोटा चमचा आपण आहारात घेतलं पाहिजे आणि त्याचे खूप फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी। तर सगळ्यांनी अवश्य आपल्या शेताचा एक छोटा कोपरा आळीवासाठी राखून ठेवा, असं सगळ्यांना मी आवाहन करेन। धन्यवाद।